नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात तुम्ही? आय होप यू गाईज आर डुईंग वेल. मित्रांनो, मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे, देवा अकॅडमी, MPSC UPSC तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण जॉग्रफी ऑप्शनलची सिरीज सुरू केली होती. आपली सिरीज होती जॉग्रफी ऑप्शनल सिलॅबस डिस्कशन अँड सिलॅबस डिकोडिंग. ओके. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण काय केलंय किंवा मागचे जे आपले व्हिडिओ आलेले आहेत युट्यूब सिरीजवरती, त्यामध्ये आपण कुठला सिलेबस डिस्कस केला? मित्रांनो, पहिला जो आपला सिलेबस आपण डिस्कस केला होता तो होता प्राकृतिक भूगोलाचा, दॅट इज फिजिकल जॉग्रफीचा. ओके. फिजिकल जॉग्रफी, आणि हा जो पार्ट होता, हा पार्ट होता पेपर वनचा. राईट. ज्याला आपण प्राकृतिक भूगोल असे म्हणतो. याच्यामध्ये बघा, आपण सिलेबसमध्ये 5 इम्पॉर्टंट कॉम्पोनंट बघितले. त्याच्यामध्ये भूरूपशास्त्र असो, क्लायमेटॉलॉजी असो, त्याच्यामध्ये ओशनोग्राफी असो, त्याच्यामध्ये बायोजिओग्राफी असो, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल जॉग्राफी असो, तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्या. बरोबर. राईट. याच्यामध्ये आता पुढचा जो पार्ट आपण बघितला सिलेबसमध्ये, तो होता मानवी भूगोलाचा. तो होता भूगोलाचा मानवी भूगोलाचा पार्ट आपण त्याच्यामध्ये बघितला. मित्रांनो, मानवी भूगोलाच्या पार्टमध्ये जर बघायचं झालं तर आपण बऱ्याचशा अशा संकल्पना बघितल्या मानवी भूगोलामध्ये, की ज्याच्यामध्ये आपण विचारसरणी बघितली, ज्याला आपण पर्स्पेक्टिव्ह असे म्हणतो. पर्स्पेक्टिव्ह. राईट. त्याच्यामध्ये आपण आर्थिक भूगोलाबद्दल बघितलं. आर्थिक भूगोल. परत त्या भागामध्ये, मानवी भूगोलामध्ये, आपण लोकसंख्या काय असते, लोकसंख्या, त्याचं डिस्ट्रीब्युशन, आपण वसाहत काय असते, हे पण बघितलं. बरोबर. आणि ह्या व्यतिरिक्त अजून बाकीचे जे कॉम्पोनंट्स आहे ते आपण या मानवी भूगोलाच्या लेक्चर सिरीजमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं. मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण पेपर टूला डिस्कस करणार आहोत. पेपर 2 सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला ओरिएंटेशन लेक्चर दिलं होतं की वाय वी शुड चूज जॉग्राफी ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट. ओके. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की जॉग्राफी ऑप्शनलला पेपर 1ला आपल्याला खूप जास्त एनर्जी आणि टाइम लागतो. म्हणजे अराउंड 70% एनर्जी आणि टाइम आपल्याला पेपर 1ला लागेल. बट जर तुमचा पेपर 1 हा खूप चांगला कंप्लीट असेल तर पेपर 2ला तुम्हाला फक्त 30% टाइम आणि एनर्जी लागेल. तो कसा, आपण या सिलेबसच्या आजच्या लेक्चरमध्ये डिकोड करणार आहोत मित्रांनो. तर आपला व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या सिलेबसच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहे किंवा तुम्हाला जे डाऊट्स आहे जॉग्रफी ऑप्शनल बद्दल, सिलेबस बद्दल, त्याबद्दल तुम्हाला बरीचशी क्लॅरिटी येऊन जाईल. बरोबर. तर चला, तर पहिला पार्ट आपण सिलेबसचा सुरू करू. पहिला पार्ट आहे फिजिकल सेटिंग. पहिला पॉईंट जो सिलेबसमध्ये दिलेला आहे बघा, आयोगाचा सिलेबस बघा, पेपर 2, विषय सांकेतांक 1028. त्याच्यामध्ये बघा भारताचा भूगोल. त्यात पहिला पॉइंट आहे प्राकृतिक रचना. बघा, भारताची प्राकृतिक रचना काय आहे. बघा, हे प्राकृतिक वर्ड तुम्हाला असं वाटत नाही का, हा हे फिजिकल जॉग्रफीशी संबंधित असलेला भाग आहे? फिजिकल जॉग्रफी कुठला? पेपर 1 मधला फिजिकल जॉग्रफीशी संबंधित. राईट. ठीक आहे. तो फिजिकल सेटिंगमध्ये पहिला पॉइंट जो दिलेला आहे आयोगाने, तो आहे बघा, भारताचे शेजारील देशांशी स्थलीय संबंध. आपला जो भारत आहे त्याचं आपले जे आजूबाजूचे कंट्रीज आहे त्याच्यासोबत असणारं स्थलीय संबंध कुठलं, इंग्लिशमध्ये वाचून घेऊ, बघूया. इंग्लिशमध्ये बघा, स्पेस रिलेशनशिप ऑफ इंडिया विथ नेबरिंग कंट्रीज. याचा अर्थ काय? बघा, आपण जर आपला इंडियाचा मॅप ड्रॉ करायचा झाला, आता मी इथं छोटासा, एकदम छोटासा मॅप ड्रॉ करू. त्याला आपण बेबी इंडिया मॅप म्हणतो. ओके. छोटासा हा भारताचा मॅप मी इथं ड्रॉ केला मित्रांनो, बघा. राईट. यस. त्याला मॅप आपल्याला ड्रॉ ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस पण आपण करू. तर तुम्हाला एक हार्डली 10 सेकंडमध्ये मॅप ड्रॉ करता आला पाहिजे ऑप्शनसाठी. राईट. आणि हा बघा, हा आपला इथनं काय गेलाय, हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर गेलेला आहे. बघा, भारताचं जर तुम्ही हे बघितलं, स्थान बघितलं, ठीक आहे, भारताचं स्थान बघितलं आणि त्याचं शेजारी देशांसोबत जे स्थलीय संबंध जर बघितलं, तर भारताचं स्थान हे आपल्याला कुठे दिसेल? भारताचं स्थान हे आपल्याला उत्तर गोलार्धात दिसेल, ज्याला आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर असे म्हणतो. मित्रांनो, उत्तर गोलार्धात पण भारताचं स्थान कुठे? जर मी 0 डिग्री
लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड ड्रॉ केला तर भारताचं स्थान आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे दिसेल. पूर्वेकडे दिसेल. कुठे दिसेल? पूर्वेकडे आपल्याला भारताचं स्थान दिसेल. म्हणजे इंडिया इज लोकेटेड इन दी नॉर्दर्न हेमिस्फिअर टुवर्ड्स ईस्टर्न साइड. ओके, म्हणजे इंडियाचं लोकेशन कुठे? नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये भारत आपला लोकेटेड आहे. आणि कुठल्या साईडला? ईस्टर्न साईडला आहे. जर तुम्ही भारताचं मेनलँड इंडिया आणि नॉर्दर्न पॉइंट जर बघितला, हा जवळपास 8 डिग्री ते 37 डिग्री नॉर्थ मध्ये आपल्याला सापडतो. बरोबर. ते भारताचं स्थान आणि त्याचं शेजारील देशाशी असलेले संबंध काय, म्हणजे शेजारील देश कुठले आपले? इथं बघा आपल्याला काय दिसेल, या साईडला आपल्याला दिसेल श्रीलंका. ओके. उत्तरेला आपल्या ह्या साईडला आपल्याला पाकिस्तान दिसेल, इथे एक अफगाणिस्तान दिसेल, इथे चायना दिसेल आपल्याला, इथे मित्रांनो नेपाळ, इथे भूटान, या साईडला आपल्याला बांगलादेश दिसतील आणि बाकीचे कंट्री. म्हणजे ही जर बाजू बघितली तुम्ही इंडियाची, तर ह्या बाजूमध्ये इंडियाच्या आपल्याला काय दिसतात की असे बरेचसे कंट्री ज्यांनी आपल्यासोबत लँड बाउंड्री शेअर केलेली आहे. लँडची बाउंड्री. आणि इथे जर तुम्ही खाली बघितलं तर आपण काय शेअर केलेलं आहे? आपली बॉर्डर जी आहे ही आपली पाण्यासोबत शेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इकडेच्या साईडला अंदमान निकोबार आयलँड, या साईडला आपल्याला लक्षद्वीप आयलँड, इकडे मालदीव असे कंट्री आयलँड आणि बाकीचे असे कंट्री दिसतात. बरोबर. ठीक आहे. तर हे एक भौगोलिक स्थान होतं जे आपल्याला ह्या पॉइंटमध्ये आपण स्टडी करणार आहोत की भारताचे शेजारील देशाचे स्थलीय संबंध काय, भारताचं भौगोलिक स्थान कसं आणि भारताचा संबंध कसा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, रिलेशनशिप, बायलॅटरल रिलेशनशिप, राईट. या आपण त्याला काय म्हणू शकतो, जॉग्राफिकल रिलेशनशिप. ओके. भारताचं भौगोलिक स्थान विथ दी सराउंडिंग कंट्रीज. बरोबर. तो हा पॉईंट तुमच्या लक्षात आला. तर मित्रांनो, हे जर तुम्ही बघितलं ना, हा पॉईंट मग कुठेतरी सिलेबसचा जो जीएसचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेला दिसतो. राईट. म्हणजे जेव्हा पण आपण आय आर वगैरे स्टडी करू, इंटरनॅशनल रिलेशन आपण अभ्यासू, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी हा पॉईंट रिफ्लेक्ट झालेला दिसेल. चला तर पुढचा पॉईंट आपण सिलेबसचा डिस्कस करू. पुढचा पॉईंट बघा, स्ट्रक्चर अँड रिलीफ. मराठीमध्ये बघून घेऊ, संरचना आणि उठाव. ओके. स्ट्रक्चर अँड रिलीफ म्हणजे भारताचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर, भारताची संरचना कशी आहे आणि भारताचं रिलीफ स्ट्रक्चर कसं आहे. मित्रांनो, आपण सिलेबसचा पहिला पोर्शन जो डिस्कस केला होता पेपर वनचा, फिजिकल जॉग्राफी, त्याच्यामध्ये आपण एक खूप महत्वाचं डिसिप्लिन स्टडी केलं होतं, दॅट इज जिओ मॉर्फॉलॉजी. दॅट इज व्हॉट? जिओ मॉर्फॉलॉजी, ज्याला आपण काय म्हणतो, भूरूप शास्त्र. काय म्हणतो त्याला? भूरूप शास्त्र. तर भूरूप शास्त्रामध्ये आपण अशा बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या होत्या की फर्स्ट ऑर्डर लँडफॉर्म काय असते, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर लँडफॉर्म काय असतात, थर्ड ऑर्डर, फोर्थ, फिफ्थ अशा ऑर्डरच्या लँडफॉर्म काय असतात. तर तसेच आपल्याला ह्या ठिकाणी पण इंडियाच्या रेफरन्समध्ये स्टडी करायचं आहे की इंडियाचं स्ट्रक्चर कसं. आता मित्रांनो, जर तुम्ही बघितलं भारताचं स्ट्रक्चर, इंडियाचं स्ट्रक्चर, परत आपण इथे एक छोटंसं मॅप ड्रॉ करू की इंडियाचं स्ट्रक्चर जर तुम्हाला बघायचं झालं, राईट. सो इंडिया जो आहे आपला, इंडिया, सो इंडियाच्या उत्तरेला काय दिसेल तुम्हाला? येस, इंडियाच्या उत्तरेला आपल्याला काय दिसतं? इंडियाच्या उत्तरेला मित्रांनो आपल्याला हिमालयन रेंजेस दिसतात, राईट. सो आपल्या अशा हिमालयन रेंजेस आपल्याला दिसतात, हिमालयन रेंजेस, राईट. ओके. आणि इथे मधल्या भागामध्ये आपल्याला काय दिसतं? इंडियाच्या ह्या भागामध्ये आपल्याला काय दिसेल? गंगेचा प्रदेश दिसेल. या झाला हिमालयन रेंजेस. हिमालयन रेंजेस हा झाला आपला गंगेचा प्रदेश, गंगेचा भाग, राईट. ओके. आणि हा जो आहे हा मधला भाग आहे भारताचा, राईट. आणि हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो? भारताचा पेनिन्सुलारचा पार्ट. कुठला पार्ट? पेनिन्सुला इंडिया, पेनिन्सुलार इंडिया, राईट. ठीक आहे. पेनिन्सुलर इंडिया आपण याला का म्हणतो? कारण की हा जो आहे हा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भाग आहे मित्रांनो, राईट. सो आपल्याला हा भाग बनला कसा, म्हणजे स्ट्रक्चर, स्ट्रक्चर आपण सुरुवात करू की पहिले हिमालय कसे बनले, राईट. हिमालय कसे बनले? हिमालयाला आपण काय म्हणतो? यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम इन दी वर्ल्ड असे म्हणतो, राईट. सो हिमालयाला आपण काय म्हणू? यंगेस्ट फोल्ड माउंटेन सिस्टम. मला एक सांगा, आपण भूरूप शास्त्रामध्ये भूरूप शास्त्र चा सिलेबस जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा आपण प्लेट टेक्टॉनिक्स नावाची थेअरी बघितली सिलेबसमध्ये, राईट. सो जेव्हा आपण ही प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी स्टडी करू तेव्हाच आपल्याला फॉर्मेशन ऑफ हिमालयाज म्हणजे हिमालयाचं बनणे,
तो कसा बनतो हे समजते. तर तो जो सिलेबसचा पॉईंट आहे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला कुठे दिसेल, इथे. जर तुमची प्लेट टेक्टॉनिक्स ही थिअरी खूप चांगली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली समजू शकतात, किंवा बाकीच्या याच्या असोसिएटेड थिअरीज जर चांगल्या असतील तर. बरोबर, राईट. सो मग आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत की फॉर्मेशन ऑफ हिमालयाज, आपला जो पेनिन्सुलाचा पार्ट आहे तो कसा बनतो, इव्हन इंडियाच्या ईस्टर्न अँड वेस्टर्न कोस्ट कशा तयार होतात. म्हणजे भारताचा, जर तुम्ही बघितलं, ही जी भारताची ईस्टर्न कोस्ट आहे, ठीक आहे, पूर्वेकडची कोस्ट लाईन आहे आणि पश्चिमेकडची कोस्ट लाईन, ही कशी बनते. मग भारताचा इथला जो पार्ट आहे ज्याला आपण वेस्टर्न घाटचा पार्ट म्हणतो, हा वेस्टर्न घाट कसा बनतो, ह्या ईस्टर्न घाटचा पार्ट हा कसा बनतो, या सगळ्या गोष्टी आपण बघू. ठीक आहे. हे संरचना आणि उठाव, ज्याला रिलीफ स्ट्रक्चर आपण असे म्हणतो, हे सगळं आपल्याला या सिलेबसच्या पॉईंटमध्ये मित्रांनो डिस्कस करायचं आहे. बरोबर. पुढचा पॉईंट बघा, ड्रेनेज सिस्टम अँड वॉटरशेड. राईट. सो मराठीमध्ये वाचून घेऊ आपण. जल निस्सार प्रणाली आणि पाणलोट क्षेत्र. तर मला एक सांगा, ड्रेनेज सिस्टम, ड्रेनेज सिस्टम, जल निस्सार, आपण खूप साऱ्या ठिकाणी अभ्यासला किंवा स्टडी केलाय. फॉर एक्झाम्पल, आपण प्रिलिम्स मध्ये पण ड्रेनेज सिस्टम वाचतो, राईट. म्हणजे की भारतामध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहे, महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहे, राईट. म्हणजे भारतामधल्या हिमालयामधल्या नद्या कुठल्या आहे, मग गंगेचा उगम कसा होतो, गंगा कशी वाहते, ठीक आहे. ब्रह्मपुत्राचा उगम कसा होतो, ब्रह्मपुत्रा कशी वाहते तिकडे. सिंधू नदी जी इंदस रिव्हर सिस्टम ती कशी बनते, किंवा खाली जर तुम्ही आला तर तुम्हाला गोदावरी नदी सिस्टम कशी बनते. मग विंध्या, सातपुडा माउंटेन रेंजेस मधली नर्मदा नदी, नंतर तापी नदी, ठीक आहे. बाकी साऊथच्या गोदावरी नदी, कृष्णा, भीमा, कावेरी, ह्या नद्याचा जलनिस्सार कसा आहे, त्यांचं जलनिस्सार प्रणाली कशी आहे, त्यांची ड्रेनेज सिस्टम कशी आहे, त्यांचा वॉटरशेड एरिया कसा आहे, त्याचं पाणलोट क्षेत्र कसं आहे, त्याची म्हणजे उत्तरेकडून येणारी नदी त्याला कुठली जुळते, त्याला आपण राईट बँक ट्रिब्युटरी म्हणतो. दक्षिणेकडून किंवा लेफ्ट साईडने येणारे ट्रिब्युटरी कुठले, ज्याला आपण लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणतो. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी मित्रांनो जीएस मध्ये शिकलेलो आहोत. फक्त आपल्याला काय करायचंय, ऑप्शनल मध्ये थोडंसं डिटेलमध्ये हा पोर्शन बघायचा आहे, की ड्रेनेज सिस्टम अँड वॉटरशेड. ड्रेनेज सिस्टम, वॉटरशेड बघा, ऑप्शनल मध्ये सिलेबस आहे जीएसचा, पण याच्यात थोडंसं फरक काय आहे? याच्यामध्ये ना थोडंसं डेप्थमध्ये आपण जाऊ, डेप्थमध्ये याचा स्टडी करू. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला ना याच्यामध्ये थोडं डेटा आणि स्टॅटिस्टिक्स हे बघावं लागेल, की कुठल्या नदीने किती टक्के त्याचं पाणलोट क्षेत्र आहे, कुठल्या राज्यात किती टक्के पाणलोट क्षेत्र आहे, मग तिथल्या ऍग्रिकल्चर पॅटर्न कसा, तिथे कुठल्या नद्या येऊन भेटतात. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण ह्या सिलेबसच्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. तर सिलेबस जर बघितलं ना तुम्ही मित्रांनो, पेपर 2 चा हा खूप सोपा सिलेबस तुम्हाला दिसेल. आणि याचं बरंच रिफ्लेक्शन आपल्याला जीएस पेपरमध्ये पण दिसेल, आपण जेव्हा जीएस पेपर 1 बघतो, किंवा आपण जेव्हा प्रिलिमसाठी अभ्यास करतो तेव्हा. बरोबर, ठीक आहे. चला तर पुढचा जो पॉइंट आहे तो आपण बघू. फिजिओग्राफिक रिजन्स, राईट. प्राकृतिक प्रदेश, राईट. सो भारताचे प्राकृतिक रिजन कुठलेले आहेत, फिजिओग्राफिक रिजन्स कुठले भारताचे. भारत हा वेगवेगळ्या प्राकृतिक रिजन मध्ये, प्रदेशामध्ये डिवाइडलेला गेलाय. तर हा पण भाग आपण कुठेतरी जीएस पेपर मध्ये अभ्यासतो, किंवा हा पण भाग कुठेतरी आपण प्रिलिम्स मध्ये बऱ्याच वेळेस स्टडी केलेला आहे, की भारताचे प्राकृतिक प्रदेश कुठले. ठीक आहे. मग हा खूप सोपा पोर्शन आहे. फक्त आपल्याला ऑप्शनल मध्ये काय करावं लागेल, ऑप्शनल मध्ये ह्या पोर्शनचं, ह्या पार्टचं आपल्याला थोडंसं डिटेल्ड स्टडी करावी लागेल, डिटेल्ड, राईट. यातही आपला फोकस असेल आपला डेटा, आपले फॅक्ट्स, परत आपल्या डायग्राम्स, ह्याच्यावरती आपला फोकस असेल, राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण. पुढचा पॉईंट, मेकॅनिझम ऑफ इंडियन मॉन्सून अँड रेनफॉल पॅटर्न. ओके. मेकॅनिझम ऑफ इंडियन मॉन्सून अँड रेनफॉल पॅटर्न. मराठीत बघा, भारतीय मान्सून यंत्रणा आणि पर्जन्यमानाचे स्वरूप. मित्रांनो, हा जो पॉइंट आहे हा आपण जेव्हा क्लायमेटॉलॉजीचा सिलेबस बघत होतो, क्लायमेटॉलॉजीचा सिलेबस, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्याला त्याच्यामध्ये मॉन्सून अँड जेट स्ट्रीम हे दिसलं. काय दिसलं आपल्याला, मॉन्सून दिसलं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं मित्रांनो, आपल्याला त्याच्यामध्ये जेट स्ट्रीम बघायला भेटलं, राईट. जर थोडंसं तुम्ही सिलेबसचं हे बघितलं, सिलेबसचं जर थोडंसं हे बघितलं, येस, हे बघा याच्यामध्ये आपण बघूया सिलेबस.
दिस इज व्हॉट क्लायमेटॉलॉजी. क्लायमेटॉलॉजीमध्ये बघा, क्लायमेटॉलॉजीमध्ये सिलेबसचा रेफरन्स बघा कुठे येतो. याच्यामध्ये बघा, हे बघा, मॉन्सून अँड जेटस्ट्रीम. हा पेपर वनचा पार्ट आहे. कुठला पार्ट आहे? पेपर वनचा. पण त्याच्यामध्ये पण त्याचा रेफरन्स येतो, मॉन्सून आणि जेटस्ट्रीमचा रेफरन्स. राईट, ठीक आहे. म्हणजे सिलेबस जो डिझाईन केलेला आहे, की सिलेबसमध्ये झालं काय की सिलेबसमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या पेपर वनच्या आहे त्या पेपर वन मध्ये जशाला तशा रिफ्लेक्ट झालेल्या आहे. तर फक्त मॉन्सून ॲज अ जनरल कॉन्सेप्ट हे आपण स्टडी करणार आहोत पेपर वन मध्ये, की मान्सून कसा बनतो, मान्सूनचे वेगवेगळे प्रकार कसे आहे. इथं जो मान्सून आपण बघणार आहोत हा स्पेसिफिक आहे, दॅट इज इंडिया स्पेसिफिक. इंडियामध्ये त्याचा मेकॅनिझम कसा मान्सूनचा. मग भारतामध्ये मान्सून कसा येतो, मग त्याचा उगम कसा होतो, मग तो जो इक्वेटोरियलचा रिजन आहे त्याला तो क्रॉस कसा करतो, मग त्याच्यामध्ये कोरिओलिस नावाचं फोर्स कसं ऍक्ट करतं, मग तो भारताकडे येतो, भारताकडे आल्यावरती जो भारताचा पेनिन्सुलर रिजन आहे आपला, हा टोकदार रिजन आहे. मग असा इक्वेटरला क्रॉस करून मान्सूनचे वेंड्स जेव्हा असे राईट साईडला डिफ्लेक्ट होतात बिकॉज ऑफ कोरिओलिस फोर्स, मग ते इथं पेनिन्सुलाला येऊन काय होणार, अडकणार आणि त्याच्या दोन ब्रांचेस तयार होणार. राईट. तर एक ब्रांच जी असते त्याला आपण काय म्हणतो, बे ऑफ बेंगॉल ब्रांच, आणि दुसरी अरेबियन सी ब्रांचेस. मग पुढे जाऊन ह्या ब्रांचेस इथला जो मेघालयाचा प्लॅचो आहे याला हिट करतात. राईट. मग पुढे वरती त्यांना हिमालयन रेंजेस पण असतात, तो हिमालयन रेंजेस इथल्या ज्या आहे, इथला आपला हा कथियावर प्लॅशूला हिट करणार. मग त्या अशा पॅरल टू अरावलीज ट्रॅव्हल करणार. राईट. आणि इकडची जी ब्रांच बे ऑफ बेंगॉल ही पण पॅरल टू अरावली ट्रॅव्हल करून ह्या ठिकाणी त्या दोन्ही भेटणार. राईट. ज्याला आपण काय म्हणतो, समर मान्सून असे म्हणतो. राईट. ज्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून असे म्हणतो. राईट. ओके. याच्या विरुद्ध हिवाळ्यामध्ये काय होतं, विंटरमध्ये काय होतं, की आपल्याला रिट्रेटिंग मान्सून बघायला भेटतो. राईट. ज्याला आपण काय म्हणतो, नॉर्थ ईस्ट मान्सून, ज्याला आपण म्हणतो ईशान्य मान्सून वारे. तर बघा, सिम्पल कॉन्सेप्ट आहे. जर तुमच्या जॉग्रफी वनच्या कॉन्सेप्टच्या खूप क्लिअर असतील मान्सून बद्दल, तर पेपर टू मध्ये जो इंडियन मान्सून अँड रेनफॉल पॅटर्नचा तुम्हाला जो सिलेबस दिसतो, तो हा खूप सोपा पॉईंट तुमच्यासाठी होऊन जाईल. तुम्ही सहज हा पॉईंट करू शकता. सो मित्रांनो, सिलेबस मधला हा पेपर टू चा जो पॉईंट आहे ना, या पेपर टू मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी बघा, या डायरेक्ट काय रिफ्लेक्शन आहे कशाचं, इधर इधर पेपर वन, ऑप्शनल पेपर वन प्लस इधर जीएस सिलेबस. राईट. तो प्रिलिमचा असो किंवा तो सिलेबस मेनचा असो. राईट. ओके. तर चला, तर पुढचा पॉईंट याच्यामध्ये आपण डिस्कस करू. पुढच्या पॉईंट मध्ये आपल्याला बघायला भेटेल ट्रॉपिकल सायक्लोन्स अँड वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. ट्रॉपिकल सायक्लोन, उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे आणि पश्चिम विक्षोभ. राईट. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही परत आपण सिलेबस बघूया, जर तुम्ही परत सिलेबस बघितला याचा, कशाचा, मागच्या याचा जर आपण सिलेबस बघितला, तर तुम्हाला सिलेबसमध्ये काय दिसेल, मागच्या सिलेबसमध्ये. राईट. मागच्या सिलेबसमध्ये काय दिसेल तुम्हाला, हे बघा, आपण हा सिलेबस जर बघितला क्लायमेटॉलॉजीचा, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे दिसेल कॉन्सेप्ट. राईट. सो टेम्परेचर अँड ट्रॉपिकल सायक्लोन दिसलं का तुम्हाला इथे कॉन्सेप्ट, टेम्परेचर अँड ट्रॉपिकल सायक्लोन, समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय चक्री वादळे. सो मित्रांनो, हा जो टॉपिक आहे ह्या पार्टचा पेपर वन मधला, हा जशाला तसे काय झाला आहे याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेला आपल्याला कशामध्ये दिसतो, इंडियन जॉग्रफी किंवा पेपर टू मध्ये रिफ्लेक्ट झालेला दिसतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की बऱ्याच, जर तुमचा पेपर वन वरती खूप चांगली कमांड असेल तर तुम्हाला पेपर टू बिकम्स व्हेरी इझी फॉर यू गाईज. राईट. सो युअर लाईफ बिकम्स व्हेरी इझी. सो हा जो पॉइंट आहे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि पश्चिमी विक्षोभ, या पण गोष्टी आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. की इंडियामध्ये तुम्ही बघा, ईस्टर्न कोस्ट जी आहे इंडियाची, ही जी कोस्ट आहे इथली, ओडिसा कोस्ट किंवा तामिळनाडू कोस्ट, तर ह्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस काय दिसेल की बे ऑफ बेंगॉल मधनं ह्या ह्या भागापासून मॉन्सून, सॉरी, चक्रीवादळे किंवा सायक्लोन असे ओरिजिनेट झालेले दिसतील. राईट. सो हे सायक्लोन काय करतात, असे इंडियाकडे ट्रॅव्हल करतात आणि या कोस्टला हिट करतात, जेणेकरून या कोस्टला बऱ्यापैकी याचा इम्पॅक्ट पाहायला आपल्याला भेटतो. राईट. सो ही चक्रीवादळाची जी कॉन्सेप्ट आहे, ज्याला आपण ट्रॉपिकल सायक्लोन्स, ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्सेस कसे तयार होतात, मेडिटेरियन सी मधनं कसे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस उत्तर भारतामध्ये येतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल्ड मध्ये कशामध्ये शिकणार आहोत, जेव्हा आपण रेग्युलर लेक्चर सिरीज याची सुरू करू तेव्हा आपण शिकणार आहोत. आणि याचं जे रिफ्लेक्शन आहे ह्या पॉईंटचं आपल्याला जीएस मध्ये, राईट, या ट्रॉपिकल सायक्लोन्स आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सेस पॉईंटचं जीएस मध्ये आपल्याला याचं रिफ्लेक्शन दिसेल. इवन आपण प्रिलिम्सचा जेव्हा अभ्यास करतो त्यातही आपल्याला पुस्तकामध्ये ह्या कॉन्सेप्ट पाहायला भेटतात मित्रांनो.
राईट, ठीक आहे. सो चला तर मग आपण पुढचा पॉईंट बघू. पुढचा पॉईंट बघा फिजिकल सेटिंगचा किंवा प्राकृतिक रचनेचा, फ्लड्स अँड ड्राउट. आता बघा, ह्या किती सोप्या कॉन्सेप्ट आहे, पूर आणि अवर्षण. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पूर आणि अवर्षण शिकणार आहात, राईट. याचं आपण पेपर वन मध्ये पण याचा रिलेव्हन्स बघितला. पेपर वनचा सिलेबस जेव्हा ऑप्शनचा तुम्ही चेक करणार, राईट, वैकल्पिक विषयाचा पेपर वनचा सिलेबस, तिथेही फ्लड्स आणि ड्राऊट आपल्याला दिसतील. ओके, ठीक आहे. आणि आपण जीएस मध्ये बघा, जीएस मध्ये आपण नेहमी ह्या गोष्टी शिकत आलेलो आहोत, की फ्लड्स कसे येतात, पूर कसा येतो, अवर्षण कसे असतात, राईट. कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्लड, कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ड्राउट, राईट, ठीक आहे. तर हा पण पॉईंट आपण एकदम डिटेलमध्ये बघू. जर याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं मित्रांनो, ठीक आहे. सो इंडियाचा जो हा भाग आहे, इंडियाचा जो नॉर्थ ईस्ट इंडियाचा, जर मी थोडासा इथं फक्त नॉर्थ ईस्ट इंडियाचा एक मॅप ड्रॉ केला मित्रांनो, सो राईट, हा नॉर्थ ईस्ट इंडियाचा मॅप आहे आपल्यासाठी. तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं, ही आपली कुठली नदी येते, ब्रह्मपुत्रा नदी येते, राईट, ज्याला इकडे सॅंगपो म्हणतात, ब्रह्मपुत्रा नदी. या ब्रह्मपुत्रा नदीमुळे काय होतं, हा जो आसामचा भाग आहे, कुठला भाग, आसाम, राईट. तर या आसामच्या एरियामध्ये आपल्याला खूप जास्त पूर आलेला दिसतो, ज्याला आपण फ्लड म्हणतो, राईट. सो फ्लड खूप जास्त कॉमन आहे या एरियामध्ये, राईट. सो दॅट्स वाय आपण ब्रह्मपुत्रेला सॉरो ऑफ आसाम असे पण म्हणतो. ओके. सो हे फ्लड आपण कंट्रोल कसं करायचं, याच्यासाठी काय करता येईल, किंवा भारतामध्ये फ्लडचा सिनॅरिओ काय आहे, हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं, फ्लड आपल्याला याच्यामध्ये पण दिसेल, जेव्हा आपला ईशान्य मान्सून, परतीचा पाऊस जेव्हा पडत असतो, तेव्हा चेन्नईमध्ये पण आपल्याला काय आलेला दिसतो, फ्लड आलेला दिसतो. या सगळ्या गोष्टी आपण हा जो टॉपिक आहे आपला ह्या सिलेबसचा, पेपर टू मधला, राईट, त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, की फ्लड काय येतात, म्हणजे आपण त्याची केस स्टडी पण डिस्कस करू, राईट. सो मित्रांनो, हा पॉईंट खूप जास्त सोपा आहे, याचं पण आपल्याला रिफ्लेक्शन कुठेतरी जीएसच्या सिलेबसमध्ये झालेलं दिसतं, राईट. तो सिमिलर टू फ्लड, आपला ड्राऊट पण खूप साऱ्या ठिकाणी इंडियामध्ये आलेले दिसतात, ज्याला आपण काय म्हणतो, अवर्षण असे म्हणतो, राईट. सो हे दोन्ही कॉन्सेप्ट, म्हणजे पूर असो किंवा अवर्षण असो, तर हे कशावरती डिपेंड आहे मित्रांनो, हे डिपेंड आहे आपल्या प्रेसिपिटेशन वरती, आपला रेनफॉल, म्हणजे आपला मान्सून कसा आहे. जर मान्सून चांगला असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कशा दिसतील. जर मान्सून हा बॅलन्स मध्ये आला, म्हणजे खूप जास्त पाऊस नाही पडला तर पूर येणार नाही, खूप कमी पाऊस नाही पडला तर अवर्षण होणार नाही, राईट, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या मान्सूनवरती डिपेंड असतात. बघा पुढचा पॉईंट आपण बघू, क्लायमॅटिक रिजन्स, हवामान प्रदेश. सो आपला जो भारत आहे मित्रांनो, हा काय केलेला आहे, आपण वेगवेगळ्या रिजन्स मध्ये डिवाइड केलेला आहे, राईट. सो जर भारताचा मॅप आपण इथे ड्रॉ केला तर आपल्याला दिसेल की आपला हा इंडिया, इंडिया हा वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड आपण केलेला आहे. ज्याचे क्लायमॅटिक रिजन्स वेगवेगळे आहे, की भारतामध्ये कसा हा उत्तरेचा हा क्लायमॅटिक रिजन्स वेगळा असेल, हा क्लायमॅटिक रिजन्स वेगळा असेल, इथला क्लायमॅटिक रिजन्स वेगळा, राईट, हा क्लायमॅटिक रिजन्स वेगळा, इथला वेगळा. हे सगळे क्लायमॅटिक रिजन्स जे आहे, हे काय आहे, आपले वेगवेगळे क्लायमॅटिक रिजन्स आपल्याला पाहायला भेटतात, राईट. या वेस्टर्न साईडला वेगळं क्लायमेट. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ क्लायमेट्स इन इंडिया. आपण म्हणतो ना की इंडियामध्ये बघा, की इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं की ह्या भागात खूप जास्त पाऊस पडतो, तिथे एक मॉशूम राऊंड नावाचं एक प्लेस आहे, त्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि त्याच्या कम्पेअरमध्ये ह्या भागामध्ये बघा, एक खूप कमी पाऊस पडतो. म्हणजे इथे एक दिवसाचा जेवढा पाऊस पडेल ना, वन डे मध्ये, तिथे इथं वर्षभर पण पाऊस पडत नाही. तर अशी व्हेरिएबिलिटी इंडियामध्ये दिसते बघा. मग इंडियामध्ये काय केलं, डिफरंट टाइप्सचे क्लायमेट रिजन आहे. म्हणजे इथलं क्लायमेट जे आहे हे वेगळं आहे, साऊथचं क्लायमेट वेगळं, त्यातही ईस्ट वेस्टर्नचं क्लायमेट वेगळं, ईस्टर्नचं क्लायमेट वेगळं, मिडल इंडियाचं क्लायमेट वेगळं, राईट, ठीक आहे. उत्तर भारतातलं क्लायमेट वेगळं, ईशान्य भारताचं क्लायमेट वेगळं, हा जो आपला डेझर्टचा एरिया आहे इथलं क्लायमेट वेगळं. सो हे जे क्लायमेटचे रिजन आहे हे आपल्याला स्टडी करायचे आहे. कारण की मित्रांनो, मला सांगा, जर आपल्याला क्लायमेट माहीत असेल तर आपल्याला काय माहित होईल की तिथं कुठल्या टाईपची शेती होते, तिथं कुठले कुठले पिकं लोक घेतात, मग तिथं वसाहत कशी आहे, ठीक आहे, न्यूक्लिएटेड सेटलमेंट आहे का, म्हणजे लोक खूप कॉम्पॅक्ट पद्धतीने तिथं राहतात का, ठीक आहे, घरं सगळे असे एक एकत्र आहे का, खूप जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आहे का, किंवा मग तिथं डिस्पर्स टाईप ऑफ सेटलमेंट आहे का, खूप असे विखुरलेले लोक राहतात का. तर ह्या गोष्टी आपल्याला क्लायमॅटिक रिजन्स स्टडी केल्यानंतर शिकता येतात, बरोबर. तर हा पण पॉईंट आपण बऱ्याच वेळेस म्हणजे सिलेबसमध्ये कुठे ना कुठे काय करतो, स्टडी करतो जीएसच्या सिलेबसमध्ये, राईट, ठीक आहे. तर पुढचा पॉईंट बघू आपण. पुढचा पॉईंट, नॅचरल व्हेजिटेशन, ज्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक वनस्पती. किती सोपं.
आपण नैसर्गिक वनस्पती हा पण टॉपिक आपण जीएस पेपरमध्ये प्रिलिम्सला अभ्यासतो, की कुठल्या टाईपचे वने आपल्या भारतामध्ये आढळतात. म्हणजे बघा, भारताचा जो हा पश्चिम भाग आहे याच्यामध्ये आपल्याला कुठले वने आढळतात, या पूर्व भागामध्ये कुठले वने आढळतात. ठीक आहे. याच्यामध्ये पण आपल्याला बघा की एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला आढळणार का, इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट, म्हणजे ते नेहमी हरित वने असतात, राईट. ठीक आहे. मग ह्या मध्य भागामध्ये भारताचे कुठले वने आढळतात, मग हिमालयाचा रिजन आहे, या हिमालयाच्या रिजनमध्ये आपल्याला कुठले वने दिसतील. ठीक आहे. आणि हा जो पूर्वेचा ईशान्येचा पार्ट आहे, ईशान्येच्या भागामध्ये आपल्याला कुठले वने आढळते. तर हे सगळे वनाचे प्रकार, हे सगळे व्हेजिटेशनचे प्रकार, नैसर्गिक वनस्पती, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत सिलेबसच्या टॉपिकमध्ये. पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, सॉइल टाइप्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन. किती सोपा पॉईंट. आपण बघा जीएस मध्ये किती वेळेस आपण सॉइल टाइप्स वाचतो, की भारतामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे आपण जनरली काय करतो, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, ICAR, यांनी जे दिलेलं क्लासिफिकेशन आहे, आपण जनरली हे क्लासिफिकेशन फॉलो करतो, राईट. ठीक आहे. तर याच्यामध्ये यांनी काय केलंय, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च याच्यानुसार जवळपास भारतामध्ये 8 प्रकारच्या सॉइल आढळतात, 8 प्रकारच्या सॉइल आढळतात. मग आपण ह्या ज्या सॉइल टाइप्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन आहे, याच्यामध्ये आपण काय स्टडी करू, की भारतामध्ये, की सपोज भारतामध्ये ब्लॅक सॉइल कुठे आढळते, ब्लॅक कॉटन सॉइल, राईट. सो ब्लॅक कॉटन सॉइलचा हा कुठला तरी टप्पा आपल्याला दिसतो, फ्लड बसायला झाला होता आणि ब्लॅक कॉटन सॉइल तयार झाले. मग भारतामध्ये अलुवियल सॉइल कुठे आढळते, हा पुढचा भाग आपला अलुवियल सॉइल, म्हणजे जो गंगेचा जो प्रदेश आहे, गंगा, राईट, तिथं आपला अलुवियल सॉइल सापडेल. मग रेड सॉइल आपल्याला कुठं आढळते, रेड सॉइलचा एक टप्पा आपण बघू, रेड आणि येलो सॉइल, राईट, लाल आणि पिवळी माती. तर असे जे सॉइलचे प्रकार आहेत, ठीक आहे, किंवा मग लॅटराइट सॉइल असो, जी जांभ्या खडकापासून आपल्याला पाहायला भेटते. हे अशा सगळ्या गोष्टी आपण ह्या जो टॉपिक आहे सॉइल टाइप्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन, यामध्ये काय करणार आहोत मित्रांनो, स्टडी करणार आहोत. तर तुम्ही अजिबात घाबरण्याचं काम नाहीये. पेपर 2 मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, पेपर 2 इज व्हेरी व्हेरी इझी. जॉग्राफी ऑप्शनलची हा एक USP आहे जॉग्राफी ऑप्शनलचा. जर जॉग्राफी ऑप्शन तुम्ही ऑप्ट केला, तुम्हाला काय फायदा होणार, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचा पेपर 1 हा कम्प्लीट असेल, तुमची कमांड असेल, पेपर 2 बिकम्स व्हेरी इझी फॉर यू गाईज. म्हणजे तुमच्यासाठी पेपर 2 हा एवढा सोपा होऊन जाईल की तुम्हाला असं वाटेल की अरे आपण हे पेपर 2चं जेव्हा जेव्हा रिव्हिजन करू ना, एक हार्डली आपला 4 to 5 days मध्ये रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. चांगलं रिव्हिजन जर करायचं झालं तर 4 to 5 days मध्ये आपण आपल्या सगळ्या नोट्स एक्झामच्या अगोदर वाचू शकतो, रिवाईज करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथल्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, पेपर 1च्या कॉन्सेप्ट, हे आपल्याला डायरेक्ट इथे यूज करायच्या आहेत. ते आपण जेव्हा, जसं आपण लेक्चर सिरीज सुरू करू तेव्हा तुम्हाला मी सांगेल की आपण पेपर 1च्या कॉन्सेप्ट या पेपर 2 सोबत कशा लिंक करू शकतो, राईट. इव्हन पेपर 2 मध्ये अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, म्हणजे आपण तर पहिला टॉपिक बघितला, यातही त्या गोष्टी लागू होतात, की आपला थोडा करंट अफेअरचा पॉइंट्स पण यूज करायचा आहे. म्हणजे आपण जे जॉग्रफीच्या संबंधित करंट अफेअर वाचतो, त्या करंट न्यूज आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, लिंक करणार आहोत, राईट. ठीक आहे. ओके. सो पहिला टॉपिक आपल्या याच्यामध्ये झाला, पहिला टॉपिक. आता पुढचा टॉपिक आपण सुरू करू, पुढचा याच्यामधला पार्ट जो आहे. ओके. पुढचा पार्ट बघा. पुढचा पार्ट काय सांगतो सिलेबसचा. पुढचा पार्ट मित्रांनो सिलेबसचा आहे रिसोर्सेस. काय पार्ट आहे सिलेबसचा, रिसोर्सेस. बघा मला एक सांगा, जर तुम्ही आपला याचा सिलेबस बघितला इकॉनॉमिक जॉग्रफीचा, तर इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये तुम्हाला रिसोर्सेस दिसत नाही का. आपण जे इकॉनॉमिक जॉग्रफी बघितलं, कशामध्ये आपण इकॉनॉमिक जॉग्रफी बघितलं, मागचा जो आपला हे होता, पॉइंट होता, राईट. तुम्हाला जर दाखवायचं झालं, आता आपण इथं बघू, कशामध्ये बघू आपण, राईट. ठीक आहे. ओके. ह्युमन जॉग्रफीमध्ये. सो ह्युमन जॉग्रफीमध्ये याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक जॉग्रफीचा आर्थिक भूगोल, राईट. येस, तो आर्थिक भूगोलामध्ये मला सांगा, आपण रिसोर्सेस बघितले ना, हे बघा, वर्ड रिसोर्सेस अँड देअर डिस्ट्रीब्युशन. काय बघितलं आपण, जागतिक साधन संपत्ती आणि तिचे वितरण. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पार्ट आहे इकॉनॉमिक जॉग्रफीचा, हा वर्ड आस्पेक्ट सोबत रिलेटेड, म्हणजे जगाशी संबंधित आहे मित्रांनो. हा पार्ट कशाशी संबंधित आहे, जगाचे. आणि इथला जर पॉईंट बघितला तुम्ही, रिसोर्सेस, हे रिसोर्सेस कशाशी संबंधित आहे, हे रिसोर्सेस संबंधित आहे आपल्या इंडियाशी. कशाशी संबंधित आहे हे रिसोर्सेस, हे रिसोर्सेस आपल्या भारताशी संबंधित आहे, बरोबर, राईट. ठीक आहे. ओके. तो सिलेबसचा पहिला पॉईंट बघू. म्हणजे त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत जशाला तसं रिफ्लेक्शन आपल्याला दिसेल. म्हणजे पेपर 1चे पॉईंट्स जर कम्प्लीट असतील तर पेपर 2 बिकम्स व्हेरी इझी, म्हणजे खूप सोपा होऊन जाईल. ओके. सो पेपर 2चा हा पॉईंट बघू, आपण डिस्कस करू. पहिलं काय, लँड रिसोर्स.
जमीन, राईट. साधन संपत्तीमध्ये पहिला पॉईंट दिला आयोगाने, जमीन. तर जमीन ही खूप महत्वाची रिसोर्स आहे मित्रांनो, राईट. लँड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. लँड, राईट. का लँड इम्पॉर्टंट रिसोर्स आहे? तर जर जमीन आहे, जमिनीचा वापर आपण कशासाठी करतो? शेतीसाठी करतो, शेतीसाठी करतो. जमिनीचा वापर आपण कशासाठी करतो? जमिनीचा वापर हा आपण वसाहत बनवण्यासाठी करतो, ज्याला आपण म्हणतो सेटलमेंट टाइप्स अँड सेटलमेंट पॅटर्नसाठी, राईट. ठीक आहे. शेती आपण ऍग्रिकल्चरसाठी करतो, म्हणजे लँड शेतीसाठी म्हणजे कुठल्या ऍग्रिकल्चरसाठी. ऍग्रिकल्चरचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, आपण ते पुढे बघू. पुढचा टॉपिक तोच आहे, ऍग्रिकल्चर, राईट. ठीक आहे. लँड ही बाकीच्या अदर गोष्टीसाठी पण खूप युजफुल आहे, राईट. तर लँड हा आपण का स्टडी करतोय, म्हणजे मीन्स वाय वी आर स्टडिंग लँड ॲज अ टॉपिक इन जॉग्रफी ऑप्शन. पर्पज काय याच्या मागचा? पर्पज हा आहे मित्रांनो, की काय होत आहे की सध्या आपल्याला लँडचं एन्क्रोचमेंट झालेलं खूप जास्त दिसतंय. एन्क्रोचमेंट अँड डायव्हर्जन ऑफ लँड. म्हणजे होतंय काय की आपण जसं जसं इव्हॉल्व्ह झालो, ग्रो झालो. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण याच्यामध्ये मागचा जो पॉइंट होता मानवी भूगोलाचा, त्याच्यामध्ये आपण रॉस्टो मॉडेल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघितलं होतं. एक थेरी आहे, पाचव्या युनिट जो आहे मानवी भूगोलाचा, पाचवा पॉईंट सिलेबसचा, त्याच्यामध्ये थेरी दिलेली आहे. की त्यांनी काय सांगितलं, रॉस्टो मॉडेल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, राईट. त्यांनी सांगितलं की सोसायटी ही काय करत असते, हळूहळू फेजेसमध्ये डेव्हलप होत असते. म्हणजे पहिली सोसायटी ही प्री कंडिशन्स टू टेक, एक ट्रॅडिशनल सोसायटी असते. नंतर ती टेक ऑफ, प्री कंडिशन्स टू टेक ऑफ, मग ती टेक ऑफ करते, मग ती खूप मॅच्युरिटीला जाते, ड्राईव्ह टू मॅच्युरिटी, राईट. तर जेव्हा मानवाचा विकास होत गेला, राईट, मानवाचा विकास होत गेला, सुरुवातीला त्यानुसार आपला ऍग्रिकल्चरचा पॅटर्न पण बदलला, किंवा लँड युटिलायझेशन ज्याला आपण म्हणतो, की जमिनीचा वापर कशासाठी आपण करतो, हे पण बदललं. सुरुवातीला माणूस काय करायचा, जमिनीचा वापर हा ऍग्रिकल्चरसाठी करायचा. ठीक आहे. मग आपण ट्रॅडिशनल टाईप ऑफ फार्मिंग करायचो, आपण सेडेंटरी टाईप ऑफ ऍग्रिकल्चर करायचो, राईट. ठीक आहे. मग हळूहळू ऍग्रिकल्चरचं डायव्हर्सिफिकेशन होत गेलं, लँडचं एक्सपान्शन करणं गरजेचं झालं. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण पेपर वन मध्ये माल्थस बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. माल्थस हा एक खूप फेमस थिंकर आहे, ज्यांनी लोकसंख्येबद्दल एक एसे लिहिला होता, लोकसंख्येबद्दल, राईट. त्यांनी काय सांगितलं की लोकसंख्या ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते, आणि जे आपल्याकडे रिसोर्स आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनने वाढते, राईट. मित्रांनो, तुम्हाला सांगा, हा लँड एक टाईपचा रिसोर्स आहे ना, राईट. आणि मी तुम्हाला काय बोललो होतो, रिसोर्सेस काय असतात? एनिथिंग दॅट कॅन बी युजफुल फॉर ह्युमन बिंग, म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी मानवासाठी युजफुल आहे, त्याच्या विकासासाठी, त्याला आपण रिसोर्सेस म्हणतो, राईट. सो माल्थसने जी सांगितलेली थिअरी आहे, किंवा रॉस्टोनी त्याचं इकॉनॉमिक मॉडेल जे सांगितलंय, की त्याच्यानुसार जर आपण बघितलं, लँड एन्क्रोचमेंट, लँड युटिलायझेशनचा पॅटर्न हा भारतामध्ये किंवा रादर वर्ल्डमध्ये हा बदलतोय, हा चेंज होत आहे, राईट. ठीक आहे. लँड एन्क्रोचमेंट वाढत आहे, लँडचं डायव्हर्जन होत आहे, राईट, फ्रॉम ॲग्रिकल्चर टू नॉन ॲग्रिकल्चर यूज असते. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या सिलेबसच्या पॉईंटमध्ये काय करणार आहोत, डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लँड हा रिसोर्स कसा आहे, लँडचं भारतामध्ये डायव्हर्जन कसं होतं, लँडचं युटिलायझेशन भारतात कसं होतं, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या केस स्टडीज बघू, राईट. ठीक आहे. जमीन वेगवेगळ्या ठिकाणी कशी वापरली जाते, मग त्याचं रिअल इस्टेटमध्ये कसं डायव्हर्जन होत आहे, त्याचं कसं एन्क्रोचमेंट होत आहे, राईट. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा, सरफेस अँड ग्राउंड वॉटर. बघा, पृष्ठभाग आणि भूजल. बघा, जसं जमीन ही आपल्यासाठी एक रिसोर्स आहे, राईट, तसंच पाणी पण आपल्यासाठी खूप महत्वाचा रिसोर्स मित्रांनो, राईट. विदाऊट वॉटर वी कान डू एनिथिंग, राईट. मग आपल्याकडे जर पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही, म्हणजे आपण जगूच शकणार नाही, राईट. कुठलीही ऍक्टिव्हिटी बघा, म्हणजे आपल्याला शेती करायची तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी खूप चांगलं पाणी लागतं, राईट. म्हणजे मान्सून वरती आपली शेती बऱ्यापैकी डिपेंड आहे. मान्सून चांगला असेल तर शेती चांगली असेल, मान्सून खराब असेल, वाईट असेल, तर शेतीचं पण खूप सारं नुकसान होतं. आणि त्यामुळेच आपल्याला बघा, विदर्भासारख्या रिजनमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो किंवा बाकीचे प्रॉब्लेम्स असो, हे बघायला भेटतं. ओके. तो हा पण सरफेस आणि ग्राउंड रिसोर्सेस कसे असतात, म्हणजे पाणी जे आहे हे सरफेसवरती ते ते रिसोर्स कसं ऍक्ट करतं, आणि ग्राउंड वॉटर जे आहे, ग्राउंड वॉटर ते रिसोर्स कसं ऍक्ट करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, आणि त्याचे प्रॉब्लेम्स पण आपण डिटेलमध्ये स्टडी करू. मित्रांनो, मला सांगा की आपण जेव्हा हरित क्रांतीबद्दल बोलतो, हरित क्रांतीबद्दल बोलतो, राईट. आपण मागच्या एका लेक्चरमध्ये जेव्हा आपण सिलेबस डिस्कस केला, ही मानवी भूगोलामध्ये आपण रिजनल इम्बॅलन्सेस, ठीक आहे, असमतोल, रिजनचा असमतोल हा सिलेबस बघितला होता, राईट. असमतोल हा सिलेबसचा एक पॉईंट बघितला, त्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं.
की पंजाब हरियाणाचा बेल्ट, वेस्टर्न उत्तर प्रदेशचा बेल्ट, या ठिकाणी काय झालं, ग्रीन रिव्होल्यूशन झाली, राईट, हरित क्रांती झाली. पण त्याच्या आजूबाजूचा जो रिजन होता तो काय झाला, त्याच्या कम्पॅरिझन मध्ये बॅकवर्डनेस मध्ये गेला, राईट, बॅकवर्डनेस मध्ये गेला. आणि बॅकवर्डनेस मध्ये गेल्यामुळे काय झालं, की आपल्याला तिथे विकास झालेला कमी झालेला दिसतो. बरोबर, राईट, ठीक आहे. सो सरफेस अँड ग्राउंड वॉटर रिसोर्सेस मध्ये, सरफेस वॉटर रिसोर्सेस कसे, कुठले चॅलेंजेस सरफेस वॉटर रिसोर्सेस किंवा सरफेस वॉटर फेस करते, ग्राउंड वॉटर कुठले चॅलेंजेस फेस करते, मग त्याच्यामध्ये पोल्युशन कसं वाढतंय, ग्राउंड वॉटरचं सरफेस वॉटरचं पोल्युशन कसं वाढतंय पंजाब हरियाणा बेल्टमध्ये किंवा ग्रीन रिव्होल्युशनच्या बेल्टमध्ये, बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह इरिगेशन, खूप जास्त पाण्याचं एक्स्ट्रॅक्शन होतंय, इरिगेशन होतंय, मग त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटरचं पोल्युशन कसं होतं, त्याच्यामध्ये सॅलिनिटी कशी वाढते, म्हणजे पाण्यामध्ये किंवा सॉईलमध्ये सॉल्ट खूप जास्त ऍड होत आहे, राईट, म्हणजे सॉईलचं डिग्रेडेशन कसं होतं, राईट. तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपल्याला काय लागेल, याच्यामध्ये पण आपल्याला लागेल डेटा, याच्यामध्ये आपल्याला लागेल फॅक्ट्स आणि केस स्टडीज, राईट. तो या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आपण डेटा, याच्याशी पृष्ठभाग आणि भूजल, याच्याशी असणारा डेटा, याच्याशी असणारं फॅक्ट्स, याच्याशी असणाऱ्या केस स्टडीज, या आपण डिटेल्ड लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, जेव्हा आपण ऑप्शनलचे लेक्चर्स सुरू करू डिटेलमध्ये, राईट, ठीक आहे. तर पुढचा भाग मित्रांनो बघू, पुढचा भाग काय म्हणतो, पुढचा पॉईंट काय सिलेबसचा, एनर्जी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, मागच्या याच्यामध्ये आपण एक पॉइंट बघितला, एनर्जी क्रायसिस. कुठला पॉइंट बघितला आपण, एनर्जी क्रायसिस. तो एनर्जी क्रायसिस आपण पेपर वन मध्ये स्टडी केला, राईट. इथं आपण एनर्जी ऍज अ रिसोर्स स्टडी करणार आहोत, की एनर्जी हा कसा रिसोर्स आहे. बघा, भारतामध्ये जर आपल्याला कुठलीही ऍक्टिव्हिटी कंडक्ट करायची असेल तर आपल्याला एनर्जी लागते, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एनर्जी लागते, राईट. आपली पॉप्युलेशन एवढी जास्त वाढते तर आपल्याला एनर्जी लागणार नाही, मग ते इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये असो किंवा बाकीच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये असो, राईट. सो एनर्जी हा कसा रिसोर्स आहे, त्याचं युटिलायझेशन कसं होतं एनर्जीचं, एनर्जीचे सोर्सेस कुठले, कुठल्या कुठल्या सोर्सेस मधनं आपल्याला एनर्जी भेटते, राईट, एनर्जीच्या चॅलेंजेस काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला एनर्जीच्या पॉइंटमध्ये आपल्याला शिकायच्या आहे. ऊर्जा हा खूप महत्वाचा रिसोर्स आहे, तर हे पण आपण, याच्यामध्ये पण आपण डेटा यूज करणार आहोत, याच्यामध्ये पण आपण काय यूज करणार आहोत, फॅक्ट्स यूज करणार आहोत मित्रांनो. जर आपल्याकडे डेटा असेल, जर आपल्याकडे फॅक्ट्स असेल, तर आपण इझिली काय करू शकतो, या गोष्टी पण इझिली आपण कव्हर करू शकतो, बरोबर, राईट, ठीक आहे, ओके. बघा, पुढचा पॉइंट बघा सिलेबसचा, दॅट इज मिनरल्स. मिनरल्स पुढचा पॉईंट कुठला आहे आपला, मिनरल्स. तर मिनरल्स जे आहे त्याच्यामध्ये बघा खनिजे. आता आपण खनिजे हे प्रिलिम्स मध्ये पण शिकतो. कशात शिकतो आपण खनिजे, प्रिलिम्स. प्रिलिम्सचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये पण आपण काय करतो, खनिजे हा टॉपिक शिकतो, राईट. सो खनिजे खूप महत्वाचे, वेगवेगळ्या टाईपचे खनिजे आपल्याला पाहायला भेटतात. जर इंडियाचा भाग तुम्ही बघितला, भारतामध्ये भारताचा जो हा टप्पा आहे, कुठला टप्पा भारताचा, हा मधला भाग जो आहे भारताचा, राईट. जर मी थोडासा इथे इंडियाचा मॅप ड्रॉ केला, राईट, ओके. इंडियाचा मॅप जर आपण, आणि इंडियाचा मॅप ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस तुम्हाला सगळ्यांना करावी लागेल मित्रांनो, राईट. सो भारताचा मॅप असा आपण ड्रॉ करू, हा आला आपला नॉर्थ ईस्ट इंडिया. तो हा जो मधला भाग आहे ना, राईट, ज्याला आपण छोटा नागपूर प्लॅचूचा भाग म्हणतो, या ठिकाणी आपल्याला खूप जास्त मिनरल्स भेटतात. इव्हन वेस्टर्न साईडला पण आपल्याला बरेचसे मिनरल्स आपल्याला पाहायला भेटतात. महाराष्ट्रामध्ये आपण खूप सारे मिनरल्स बघितले, बॉक्साईड भेटतो महाराष्ट्रामध्ये, बऱ्याचशा गोष्टी इथे भेटतात, मॅग्नीज भेटतो, राईट. सो मिनरल रिसोर्सेस, मिनरल रिसोर्सेस आणि त्याचं युटिलायझेशन, राईट. म्हणजे मिनरल रिसोर्सेस कुठले किंवा कुठले कुठले खनिजे आपल्याला पाहायला भेटतात, खनिजे, आणि त्याचा इंडस्ट्रीमध्ये कुठला कुठला वापर होतो, या सगळ्या गोष्टी आपण बघू, राईट, ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये बघा, हे तर रिसोर्सेस आपल्याला बघायचे असतात. याच्या व्यतिरिक्त काही रिसोर्सेस जे करंट अफेअरमध्ये असतात किंवा चर्चेत असतात, चर्चेचा भाग असतात, राईट. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये जर तुम्ही ही कोस्ट लाईन बघितली, केरळची कोस्ट, किंवा हा काही भाग येते, तर इथं आपल्याला एक सँड आढळते, सँड, एक रेती आढळते, तिला आपण मोनाझाईट सँड असे म्हणतो, राईट. कुठली सँड, मोनाझाईट सँड. ही जी मोनोझाईट सँड आहे ना मित्रांनो, याच्यापासून आपल्याला थोरियम भेटतो. काय भेटतो, थोरियम. आणि हा जो थोरियम आहे, याचं आपण कन्व्हर्जन नंतर कशामध्ये करू शकतो, युरेनियम मध्ये करू शकतो. हे असे रिसोर्सेस आपण बरेचसे याच्यामध्ये बघणार आहोत, की असे मिनरल्स कुठले कुठले आहेत ते आपण इंडियाच्या कंटेक्समध्ये जेव्हा ऍक्च्युअल सिलेबस डिस्कस करू, तेव्हा आपण त्याचा डिटेल अभ्यास करू, राईट, ठीक आहे. तो हा एक पार्ट झाला रिसोर्सेसचा. आणि त्याच्यानंतर बघा देअर कॉन्झर्वेशन. जर रिसोर्सेस असेल आपल्याकडे, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचं कॉन्झर्वेशन पण
करावे लागेल. राईट, म्हणजे आपल्याकडे मिनरल्स असेल तर आपल्याला मिनरल्स काय करावं लागेल, त्याचं एक स्पेशल डिस्ट्रीब्युशन स्टडी करावं लागेल. मिनरल्सला आपल्याला कॉन्झर्वेशन करावं लागेल. राईट, पुढचा पॉईंट बघू आपण सिलेबसचा. पुढचा पॉईंट काय सांगतो, बायोटिक अँड मरीन रिसोर्सेस. कुठले, जैविक आणि सागरी साधन संपत्ती. मरीन रिसोर्सेस कुठले, बायोटिक रिसोर्सेस कुठले, जैविक विविधता. भारतामध्ये काय आढळते, बायोलॉजिकल या बायो जो डायव्हर्सिटी, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आढळते, जैविक विविधता. आणि आपल्याकडे खूप सारी सागर संपत्ती पण आहे. म्हणजे आपल्या सागरामध्ये आपल्याला कोरल रीफ्स आढळतात, आपल्याला मासे आढळतात. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथं आढळते. ठीक आहे, पण आपल्याला ह्या पॉईंटमध्ये आपल्याकडे जैविक विविधता कुठली आहे, जैविक रिसोर्सेस कुठले आहे, हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. राईट, आपल्याकडे कुठले प्लांट्स आहे, कुठले ॲनिमल्स आहे, कुठले फ्लोराज फौनाज आहे आपल्यामध्ये. राईट, इंडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत या सिलेबसच्या पॉईंटमध्ये. यातही आपण खूप सारे डेटा, यात आपण खूप साऱ्या केस स्टडीज, फॅक्ट्स आपण बघूया. राईट, पुढचा पॉईंट बघा, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ रिसोर्सेस अँड देअर कॉन्झर्वेशन. राईट, बघा, वन व वन्यजीव साधन संपत्ती आणि त्याचे संवर्धन. बरोबर, आपण जर जैविक आणि रिसोर्सेस बघितले तर आपल्याला हे पण बघावं लागेल ना, की वन वन्यजीव ज्याला आपण काय म्हणतो, वने. राईट, वन वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ, वाईल्ड लाईफ. राईट, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ रिसोर्सेस अँड देअर कॉन्झर्वेशन. फॉरेस्टमध्ये बघा आपल्याला खूप सारे रिसोर्सेस म्हणजे काय, झाडे, झाडांचे प्रकार ज्याला आपण प्लांट्स म्हणतो. राईट, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, फ्लोराज. फ्लोराज खूप सारे वेगवेगळे असतात आणि आपल्याला याचा वापर खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होतो. म्हणजे ते ॲज अ फ्यूल पण काम करतात. ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज होतो, पेपरच्या इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो, मेडिसिनल यूज पण आहे बऱ्याचशा प्लांटचा. हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग फॉरेस्टला आपण कसं कॉन्झर्व करतो, मग त्याच्यामध्ये फॉरेस्टच्या सोशल फॉरेस्ट्री काय, मग त्यात फॉरेस्टचे ऍक्ट कुठले कुठले, कुठले कुठले टाईपचे प्रकार आहे, जेणेकरून आपण ट्री प्लांटेशन करतो, एफॉरेस्टेशन, रिफॉरेस्टेशन, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. राईट, वाईल्ड लाईफ मध्ये आपण वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ऍक्ट जो आहे तो आपण याच्यामध्ये बघू, त्याचा रोल काय. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज कशा बनवल्या. राईट, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन कसं केलं, वाईल्ड लाईफचं कॉन्झर्वेशन कसं केलं, नॅशनल पार्क्स आपण कसे बनवले, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. राईट, त्याच्यामध्ये हे रिसोर्सेस कशा आहेत, वन आणि वन्यजीव साधन संपत्ती, कुठल्या चॅलेंजेस ते आता सध्या फेस करताय. ठीक आहे, आपण डिफॉरेस्टेशन कंटिन्यूस करतोय, आपण लँडचं युटिलायझेशन आपलं बदललंय, आपण डेव्हलपमेंट होतीये, त्याच्यामुळे काय होत आहे की हे जे वाईल्ड लाईफ आहे यांचं काय होतंय मित्रांनो, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होत आहे. काय होत आहे, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. राईट, लास्ट नेक्स्ट पॉईंट बघा, एनर्जी क्रायसिस. मला एक सांगा, ऊर्जा संकट. आता तुम्हाला दाखवतो की हा जो पॉईंट आहे ऊर्जा संकट, ऑलरेडी आपण काय केलंय, आपल्या सिलेबस जो होता मागचा त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी हा पॉईंट कुठेतरी काय केला, डिस्कस केला. राईट, ते तुम्ही जर बघितलं कुठला पॉईंट, याचा ह्युमन जॉग्रफी. राईट, ह्युमन जॉग्रफीमध्ये आपला हे बघा, एनर्जी क्रायसिस दिसला का पॉईंट, एनर्जी क्रायसिस. हे जे एनर्जी क्रायसिस आहे हे वर्ल्डच्या कंटेक्समध्ये, हा सेम पॉईंट आपल्याला काय दिसेल, ऊर्जा संकटचा, हा सेम ऊर्जा संकटचा पॉईंट आपल्याला काय दिसेल मित्रांनो, कशामध्ये दिसेल, ऊर्जा संकटचा पॉईंट आपला जो हा सिलेबस आहे पेपर टूचा सिलेबस, या पेपर टूच्या सिलेबसमध्ये आपला हा पॉईंट जशाला तसा रिफ्लेक्ट झालेला दिसतो, ऊर्जा संकट. मग आपण त्या मानवी भूगोलामध्ये, मानवी भूगोल याच्यामध्ये काय बघितलं, काय बघितलं, ऊर्जा संकट. राईट, एनर्जी क्रायसिस कुठल्या कंटेक्समध्ये बघणार आहोत, सिलेबसमध्ये डिस्कस केलं, कुठल्या वर्ल्ड कंटेक्समध्ये. इथे जे आपण ऊर्जा संकट बघणार आहोत हे आपण भारताच्या रेफरन्समध्ये बघणार आहोत. राईट, ठीक आहे, तर किती सोपा सिलेबस आहे या पेपर टूचा मित्रांनो. राईट, ठीक आहे, जर तुमच्या पेपर वन, मी पुन्हा सांगेल, जर पेपर वन खूप चांगला गेला तुम्ही ऑप्शनलचा, तर पेपर टू बिकम्स अ व्हेरी इझी फॉर यू गाईज. राईट, ठीक आहे, तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन टॉपिक डिस्कस केले. लगेचच आपल्या याच्यानंतर पुढचा व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये आपण राहिलेले जे टॉपिक आहे त्याचं सिलेबस डिस्कशन करू. राईट, जवळपास याच्यामध्ये टोटल 10 पॉईंट आहे सिलेबसचे, त्यापैकी आपण 2 पॉईंट इथे डिस्कस केले. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण 2 ते 3 पॉईंट डिस्कस करू आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले पॉईंट डिस्कस करू. माझा ह्या व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य काय आहे मित्रांनो, की एक तुम्हाला सिलेबसचं ओरिएंटेशन भेटलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स आहेत, बघा आपण जेव्हा ऑप्शन निवडतो सगळ्यात महत्त्वाची भीती काय असते मोठी, अरे सिलेबस किती मोठा आहे, मग आपल्याला येईल का. राईट, अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो, सिलेबस हा खूप डिफाईन आहे.
प्रॉपर दिलेला सिलेबस आहे आणि जर आपण सिलेबसचे एक न एक पॉईंट व्यवस्थित केले तर नक्कीच आपल्याला खूप चांगले मार्क्स या विषयामध्ये पडू शकतात. आणि जॉग्राफी हा असा सब्जेक्ट मी पुन्हा पुन्हा सांगेन, जर तुम्ही एक कॉन्सेप्ट खूप चांगली गेली आणि तुम्हाला जर इंटरलिंकिंग जमली, तुम्हाला डायग्राम्स फ्लो चार्ट जमल्या, तुम्हाला एक खूप चांगलं लिहिता आलं, ठीक आहे, याला असं काही नाही की खूप हाय फाय इंग्लिश मध्ये लिहायचं की खूप हाय फाय मराठीमध्ये लिहायचं, असं काही नाही. जी भाषा दिलेली आहे, ज्या गोष्टी दिल्या आहे त्या प्रॉपर तुम्ही लिहा, एक चांगली डायग्राम काढा, एक प्रेझेंटेशन तुमचं चांगलं ठेवा, नक्कीच तुम्हाला या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स भेटू शकतात. ओके, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे पहिले दोन टॉपिक जे आपले हे क्लिअर झालेले असावे. आपण काय करू याच्यानंतर लगेचच आपण काय करू, पुढचे जे टॉपिक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, ते पुढचे टॉपिक आपण कव्हर करू सिलेबसचा. तुर्तास आपण थांबूया. नमस्कार. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.